अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे 6वीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्यातील पीडित मुलीवरील उपचाराचा सर्व खर्च सरकार उचलेल, असे अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. बुधवारी विधानसभेत या घटनेचा मुद्दा उपस्थित झाला. या प्रकरणी आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात न आल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि असलम शेख यांनी स्थगन प्रस्ताव मांडत सरकारला लक्ष्य केले. आमदार नाना पटोले यांनीही सरकारवर टीका केली. शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुली जर असुरक्षित असतील तर ती राज्यासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. अधिवेशन सुरू असताना अशी घटना घडणे हे गृह विभाग व सरकारचे अपयश असल्याचे त्यांनी नमूद केले. 11 वर्षांच्या मुलीचा चेहरा गंभीररित्या भाजला असून तिच्या डोळ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून पुढे प्लास्टिक सर्जरी करावी लागणार आहे. त्यामुळे मुंबईतील मोठ्या रुग्णालयात तिचे उपचार करण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, अशी मागणी पटोले यांनी केली. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून